अंगणवाडी सेविकांनी विविध मागण्यांना घेऊन संविधान चौकात केले आंदोलन. जिल्ह्यातील शेकडो अंगणवाडी सेविका उपस्थित. राज्य सरकारने महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे, तर अंगणवाडी सेविका मुख्यमंत्र्यांची लाडकी बहीण नाही का, असा सवाल विचारत अंगणवाडी सेविकांनी संविधान चौकात 13 ऑगस्टला दुपारी 12 वाजता पासून आंदोलन सुरू केले. या दरम्यान सरकार विरोधात अंगणवाडी सेविकांमध्ये चांगलाच रोष पाहायला मिळाला. अंगणवाडी सेविकांनी आपल्या विविध मागण्या यावेळी सरकार समक्ष ठेवल्या. या दरम्यान जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील शेकडो अंगणवाडी सेविका येथे उपस्थित होत्या. आपण यांच्या निवडणुकीच्या पर्यावर कशा लाडक्या बहिणी आठवल्या? हा आता बंद लाडकी कुठे झोपलेल्या होत्या का आणि कुठे शोधून आणल्या? अरे लाडकी बहीण ज्योती अंदर सहारे मी आज आमचा हा आयटकचा अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा मोर्चा इथे संविधान चौकामध्ये आम्ही चाचा नेहरू पासून उद्यापासून आम्ही रॅली निघाली आणि आज आम्ही संविधान चौकात आलो. आम्ही आपल्या मागण्याला धरून आज हा मोर्चा केलेला आहे. आम्हाला मानधनवाढ पाहिजे, वेतन श्रेणी, जे ग्रॅज्युटी आहे, पेन्शन आहे, या सरकारने आम्हाला हे सर्व देण्यासाठी भाग पाडलं का आज मोर्चा करायसाठी. कारण की सरकारने आम्हाला आश्वासन दिलं की आम्ही तुम्हाला हे सर्व देऊ, परंतु त्यांनी अजूनपर्यंत जी आर काढलं नाही आणि देण्यामध्ये तो नकार देत आहे. वारंवार मिटिंगा करून सुद्धा या सरकारला काहीच लाज वाटत नाही. पण आमचं म्हणणं आहे की या सरकारला लाज आली पाहिजे. लाडकीकडे लाडकी बहिणा काढलेली आहे आणि लाडक्या बहिणीच्या माध्यमातून सर्वांना 150 रुपये त्यांच्या अकाउंट मध्ये टाकणार. का बरं हे अंगणवाडी कर्मचारी लाडकी बहिणा नाही का? यांच्यासाठी का बरं नाही? तुम्ही जर एकीकडे म्हणता सगळ्या बहिणी आहेत, तर आम्ही पण तुमच्या बहिणी आहोत. या सरकारला लाज वाटली पाहिजे. एवढ्या उन्हामध्ये या सर्व भगिनी आलेले आहेत. मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत. विदर्भाचे जिल्हे सुद्धा आलेले आहेत. माझं नाव शालिनी मुरारकर, अंगणवाडी सेविका आहे मी. मला असं म्हणायचं आहे की कोरोना काळात अंगणवाडी सेविका दिसतात. आता माझी लाडकी बहीण याच्यामध्ये अंगणवाडी सेविका दिसले आणि त्याच्यानंतर मानधन वाढवण्यासाठी ह्या सरकारला लाज वाटत नाही, तेव्हा अंगणवाडी सेविका दिसत नाही का? ह्या नालायक सरकारला आम्ही एवढे उन्हात बसलेलो आहोत. आता मोदी बायांची व्यथा का समजेल? हा नालायक मोदी, याला बहीण नाही, बायको नाही, याच्यामुळे बहिणीची व्यथा समजूच शकत नाही. याला खाली उतरवलं पाहिजे. यांची सरकार ही घालवली पाहिजे. त्याच्याशिवाय यांना जागेवर येणार नाही आणि आमच्या बायांचा हा प्रश्न सोडवणार नाही. फक्त यांना लाडली बहीण, कोरोना आला की अंगणवाडी सेविकांची आठवण येते आणि नंतर मग मात्र हे अंगणवाडी वाल्यांना ओळखत सुद्धा नाही. अशा सरकारला लात मारून खाली उतरवलेलं पाहिजे. असं आम्ही जर आमचं सरकार मागण्या पूर्ण करणार नाही तर आम्ही या सरकारला खाली पाडल्याशिवाय राहणार नाही. यांनी आमची ताकद आता महाराष्ट्रामध्ये बघितलेली आहे. आता पूर्ण इंडियामध्ये हे बघतील तेव्हा यांना समजेल की महिलांची ताकद काय असते. इन्क्लाब जिंदाबाद. मैं अनिता गजबे नागपुर शहर में आयटक के सदस्य हूँ। अभी आपने देखा है कि लाडली बहन योजना गवर्नमेंट ने निकाली है। वो किसने निकाली है? जब लाडली बहन योजना निकाली उसने उसको सब आंगनबाड़ी वहाँ पर फॉर्म में लिख के दिया है कि ये फॉर्म आंगनबाड़ी में जमा करना। हाँ, जब हम लोग रास्ते पे रहते हैं तब उनको आंगनबाड़ी दिखती नहीं है और जब कुछ काम रहा तब उनको आंगनबाड़ी दिखती है। अभी बोल रहे हैं कि सभी महिलाओं को 1400 रुपए मिलने वाले हैं, लेकिन सच में ये 1400 रुपए मिलने वाले हैं क्या? हमने ये फॉर्म के लिए हम लोग एक भी आंगनबाड़ी का काम नहीं कर रहे हैं, तब हमारा बच्चों का कुपोषण नहीं हो रहा क्या? उनको THR नहीं मिल रहा है, बच्चे हमारे स्कूल में आ नहीं रहे हैं, तब उनको दिखता नहीं है कि आंगनबाड़ी सेविका कुछ काम नहीं कर रही है अपने स्कूल का। सिर्फ हम लोग फॉर्म ही बनाने समय से जब भी जाते हैं तब हमारी तरफ औरतें बैठी रहती फॉर्म भरने के लिए, क्योंकि उन्होंने बोला हुआ है कि आंगनबाड़ी में ही फॉर्म भरना है। आंगनबाड़ी में फॉर्म भर के हम अपने कुछ भी काम नहीं करें तब गवर्नमेंट को कुछ दिख नहीं रहा है कि हम लोग अपने काम नहीं कर रहे करके। जब पोषण ट्रैकर में हम लोग काम करते नहीं थे तो बोलते थे कि बच्चे कुपोषित हो रहे हैं, इनको आहार नहीं मिल रहा है। अभी उनको कुपोषण नहीं दिख रहा है क्या? बच्चों का वजन कम हो रहा है या ज्यादा हो रहा है, तब गवर्नमेंट को फिक्र नहीं है कि बच्चों को क्या हो रहा है और क्या नहीं। सिर्फ हम लोग ने आंगनबाड़ी के फॉर्म ही भरना है। अच्छा, जो योजना निकाली है गवर्नमेंट ने, ये लाडली बहना, सच में उनको पैसा मिलेगा क्या? तो बिल्कुल मिलने वाला नहीं ना। अभी हम लोग बोल रहे हैं अजित पवार कि अभी उन लोग का ये हुआ था, अजित पवार ने बोला है कि जब हमको नहीं रवि
क्या नाम है, राणा राणा उन्होंने बोला है कि आंगनवाड़ी को यवतमाल में उनकी रैली हुई तो उन्होंने कहा है कि अगर हमको अगर वोट नहीं देंगे बहना तो हम उसके 1400-1500 रुपए वापस ले लेंगे। ये तरीका है क्या बोलने का कि हम लोग को आप वोट नहीं देंगे तो हम लोग 1500 रुपए वापस ले लेंगे करके? मतलब ये गवर्नमेंट क्या कहना चाहती है कि हम लोग उसको वोट दें, जब वो सब बहनें हमको वोट देंगी तभी हम लोग ये 1400-1500 रुपए लागू करेंगे, ऐसा उनका कहना है। ये सच में सच है क्या ये सब चीजें? ऐसा मेरा बोलना है।